नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मायक्रमपासून ट्री ड्रीम कॅचर, जे की आपण बेडरूममध्ये हॉलमध्ये लावू शकतो. यासाठी मी एक 10 इंचची गोल रिंग घेतलेली आहेत आणि 2 मायक्रमचे बंडल ग्रीन कलरचे. तर इथे मी असे 4 मीटरचे 30 दोरी घेतलेले आहेत. इकडे 15 आणि इकडे 15. अर्ध्या पार्टमधून रिंगच्या अर्ध्या पार्टमधून इकडे 15 आणि इकडे 15 टाकलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण एका झाडाचं पॅटर्न तयार करायचं आहे, एका ट्रीचं. तर आपण त्याचे पानं कसे करायचे ते बघूया. तर इथे 3-3चे घ्यायचे, 3-3 दोरे घ्यायचे, त्याचं एक पान तयार करत जायचं. तर मी तुम्हाला एक दाखवते. इथे हा दोरा घ्यायचा आणि हे दोरे त्यात टाकायचे एका डायगोनल नॉटसारखं. पहिला दोरा पूर्ण पॅक करायचा, नंतर थोडं असं वरती डिस्टन्स ठेवून असं आपल्याला पानाचा शेप करत जायचं असं. असं टाकलेलं आहे डायगोनल नॉटसारखं. पहिला मी पूर्ण पॅक घेतल्यानंतर थोडं डिस्टन्स ठेवत गेली. आता हाच दोरा घ्यायचा, पूर्ण पॅक. आता थोडं डिस्टन्स घेऊन आपल्याला हे पान तयार करायचं. ते मध्ये असं थोडं डिस्टन्स ठेवत जायचं, जेणेकरून आपल्याला एका पानाचा शेप देतो. आपण तयार झालेलं आहे त्याला असं थोडंसं फिनिशिंग करायचं. आता हा दोरा यात टाकायचा, हा पूर्ण असा पॅक करायचा, लूज नाही सोडायचा. हे बघा, इथे आपलं छोटंसं असं पान तयार झालेलं आहे. पूर्ण रिंगला हे असे पानं टाकून घ्यायचे, 3-3-3चे इकडनं पण, म्हणजे आपले पूर्ण अशी पानाची एक लाईन तयार होती. तर मी इथे एक दाखवलेलं आहे. तर इथे पानांची अशी पूर्ण मी लाईन तयार केलेली आहे एक, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे मध्ये जे दोरे सुटलेले आहेत तिथे आपल्याला दुसऱ्या पानाची लाईन तयार करायची आहे. आता हे पानं तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला आहे, म्हणजे डाव्या साईडला आहे. आता आपल्याला उजव्या साईडला पानं करायची. ही सेकंडची लाईन 2 नंबरची, त्याची पानं आपल्याला उजव्या साईडला करायची. आता हा एक पॅन घेतला, हा दोरा घेतला, म्हणजे इकडे 3 सोडून द्यायचे आणि इकडचे 2, म्हणजे हा 3 नंबरचा दोरा घ्यायचा. इकडचे 3 सोडून द्यायचे, हा 3 नंबरचा दोरा घ्यायचा आणि हा इकडचे 3 दोरे, या दुसऱ्या पानाचे 3 दोरे ह्या दोऱ्यांमध्ये टाकायचे, म्हणजे असं. आणि इकडे 3 दोरे सोडून द्यायचे. चला मी तुम्हाला एक पान करून दाखवते. दोन नंबरचा दोरा एक टाकला आपण इकडच्या पानाचा, 1, 2 आणि हा 3 नंबरचा. पानाचा शेप तुम्ही बघू शकता असा तयार झालेला आहे. इकडे 3 दोरे सोडून दिली आणि इकडचे 3 दोरे हे सुटलेले. आता हा दोरा घ्यायचा, हा इथे पूर्ण असं पॅक करायचं चांगलं, जेणेकरून आपल्या पानाचा शेप चांगला दिसेल.
तुम्ही बघू शकता इथे एक पान आपलं तयार झालेलं आहे, ते इकडच्या साईडला तयार झालं. तर ही दुसरी जी लाईन आहे ती पूर्ण आपल्याला अशीच पानं तयार करायची आहे. आता हे 3 पानं आणि इकडचे, आता हे 3 दोरे आणि इकडचे 3 दोरे, इकडे 3 दोरे सोडून देऊ. म्हणजे हा दोरा घ्यायचा आणि इकडचे 3 दोरे आणि हे उरलेले दोरे यात टाकायचे. पूर्ण आपल्याला असेच पानं तयार करायचे. तर प्रत्येक याच्यात आपल्याला थोडा थोडा डिस्टन्स ठेवत जायचं आहे. ठेवायचं जेणेकरून आपल्याला पानाचा शेप हा नीट येईल. पूर्ण असं चिपकून नाही घ्यायचे दोरे. पानांची लाईन पण तयार झालेली आहेत, पहिली आणि दुसरी. आता आपल्याला झाड तयार करायचं म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या आपल्याला मुळ्या काढाव्या लागेल बाजूला, झाडाच्या फांद्या. तर आपल्याला ह्या दुसऱ्या लाईनमधले 2-2 दोरे काढायचे कोपऱ्याचे. हे 2 दोरे दुसऱ्या लाईनमधला हा शेवटचा पान आहे. तर इकडचे हे पहिले 2 दोरे, नंतर हे 2 दोरे, हे 2 दोरे. याची नाही काढणार आपण, कारण कुठे आपल्याला सोडून पण द्यायची. आणि याचे 2, याचे 2, हे जे पहिले दोरे तेच काढायचे. याचे 2 आणि याचे 2, म्हणजे शेवटचं एक पान सोडून द्यायचं. 2-2 दोरे आपल्याला काढायचे. याचे नाही काढणार. किती नंबरचं? 1, 2, 3, 4 नंबरचे ते आपण दोरे म्हणून काढलेले. आणि शेवटचं आपण इकडचं शेवटचं पान आपण तसंच सोडून दिलेलं. ह्या पानाची सुद्धा आपण नाही काढली. तर इथे आपण बाजूला काढलेले दोरे अशी बाजूला केलेले आहेत. आता आपल्याला ही जी पहिली लाईन होती पानाची इकडच्या साईडला, म्हणजे डाव्या साईडला, तर आपल्याला 3 नंबरची लाईन अशी डाव्या साईडला करायची. तर आता आपल्याला तिसरी लाईन करायची. तर दुसऱ्या लाईनमधल्या या पानाचं 2 दोरे सोडून देत आहे. इकडे घेऊन दाखवते तुम्हाला. हे दुसऱ्या लाईनमधले पानं आहेत, तर याची मी 2 दोरे सोडून देत आहे. आणि हा दोरा घ्यायचा, इकडे 2 दोरे घ्यायचे. ह्या दोऱ्यांसाठी 5 दोरे टाकायचे. कोणताही दोरा घ्यायचा पान तयार करायचं, तर 5-5 दोरे टाकायचे. तर आपल्याला इकडच्या साईडला पान तयार करायचं. तुमच्या पद्धतीने तुम्ही कशीही पानं टाकू शकता, फक्त एकाच साईडचे पानं पाहिजे सगळे. हे कोपऱ्याचे पाने पण मी इकडे रिंग फिरवून तुम्हाला दाखवत आहे. इथे आपलं एक पान तयार झालेलं आहे. हे असं ते कोपऱ्याचं पान आहे, ते मी इकडे रिंग फिरवून तुम्हाला दाखवलं तयार करून. आता आपल्याला दुसरं पान तयार करायचं. हा दोरा घेतला, याच्यात हे 5 दोरे टाकायचे. सेम इकडे तसंच करत जायचं. दोरा घ्यायचा, त्याचे 5-5 दोरे इकडच्या लाईनला टाकायचे आपल्याला. तर इथे आपली तिसरी अशी पानांची लाईन तयार झालेली आहे. तर जसे आपण दुसऱ्या लाईनमधले 2-2 दोरे बाजूला काढले होते, तसेच आपल्याला तिसऱ्या लाईनमध्ये पण काही दोरे बाजूला करायचे. तर इथे आपले 6 पानं तयार 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ही तिसरी लाईन पानाची. तर आपली काही दोरे करायची, काहीची पानं करून घ्यायची. तर सेकंड नंबरचे इथे एक पान तयार करत आहोत. हा दोरा घेतून मी याच्यात 5 दोरे टाकते. इकडे 3 दोरे सोडले आणि इकडे असे 5 दोरे टाकणार मी, जेणेकरून आपल्याला उजव्या साईडला पानं तयार करत जायचे. तर हा दोरा
इकडचे मी आणि इकडचे 5 म्हणजे या पानाचे 4 आणि याचा 1 असे 5 दोरे मी ह्या दोऱ्यामध्ये टाकते. हे कोपऱ्याचे असे आपले हे दोरे. इथे फक्त पान सेंटरला ठेवल्यावर मध्यभागी ते असं दिसतं. इथे आपल्याला असे काही दोरे सोडून द्यायचे जसे आपण मागे सोडले आणि काही ठिकाणी पानं तयार करायचे आणि आपल्या झाडाचा शेप आपल्याला तयार करायचा. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेही करू शकता. वेगळे कुठे डोळ्याचं पाणी द्यायचं, फक्त पाणी ही एकाच शेपचे आलं पाहिजे. एका पाण्यामध्ये जेवढे दोरे तेवढे दुसऱ्या पाण्यामध्ये पाच दोरे सोडून इकडचे 2 आणि इकडचे 3 आणि पाणी तयार करतो. तर अशा प्रकारे इथे आपले पूर्ण पानं अशी तयार झालेली आहेत. आता आपल्याला छोट्या छोट्या अशा फांद्या तयार करायच्या आहेत. ह्या दोऱ्यांचे आपण सोडले होते दोरे, या सगळ्यांचे असा शेप आला पाहिजे आपला, असा शेप. तर इथे तुम्ही कसेही दोरे सोडू शकता आणि पाणी तयार करू शकता. मी तुम्हाला इथे एक फांदी तयार करून दाखवते. इथे हा दोरा घ्यायचा आणि हा त्याच्या बाजूने असा गोल करायचा. चांगला असा त्याची फिनिशिंग आली पाहिजे. तर इथे आणि नंतर पॅक करताना असं घ्यायचं, त्याचं डिस्टन्स ठेवायचं आणि हा दोऱ्याला डिस्टन्स ठेवून काढायचं आणि इथे असं पॅक करायचं. असं पॅक करायचं. आता आपल्याला हे 2 असे जॉईंट करायचे. इथं पण मी असे तयार करत आहे. असे ते जॉईंट करत आहे. याचे सोडून टाकते आहे. तर दोन्ही अशा जॉईंट करायच्या म्हणजे ते आपल्याला झाडाला अशा छोटी अशा फांद्यासारख्या दिसतात. तुमची फिनिशिंग ही नीट आली पाहिजे. तर इथे बघू शकता मी एक फांदी तुम्हाला तयार करून दाखवली. सेम ह्या पूर्ण दोऱ्याच्या तुम्हाला फांद्या तयार करायच्या छोट्या छोट्या एवढ्या साईजपर्यंत. मग आपल्याला त्या झाडाचं असं खोड एवढ्या साईजचं आणि हे सगळं तयार करायचं. वरून घ्यायच्या, पहिले जे वरती दोरे सोडलेले त्याच्या अगोदर खालच्या दोऱ्याच्या फांद्या करायच्या आणि वरच्या दोऱ्याच्या काही अशा करायच्या, काही पूर्ण प्लेन करायच्या म्हणजे पूर्ण अशी एकच फांदी, काही अशा अर्ध्या सेम करायच्या.
तुम्ही जास्त दोरे पण घेऊ शकता. इथे जशी की एक मोठी, कारण इथे आपण जास्त दोरे सोडलेले आहेत. तर झाडाला असं झाड तयार दिसेल आपल्याला त्या व्ह्यूने आपल्याला शेप तयार करायचा आहे. तर इथे मंडळी तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण झाड असं रेडी झालेलं आहे. आणि त्याच्या मुळ्या काढलेल्या आहेत पानं. आणि इथे पॅक करून इथे पण त्याच्या मुळ्या काढून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. हे आपल्या पद्धतीने आपण कसाही शेप देऊ शकतो. आता आपल्याला खालची डिझाईन बघायची आहे. इथे मी मागं असं पॅक केलेलं आहे सगळ्या मुळ्या घेऊन वरच्या. तर इथे या मुळ्या सगळ्या वरच्या पॅक करून घेतलेल्या आहेत मागे, आणि मग खाली छोटे छोटे टाकले. आणि हे उरलेले जे अर्धे दोरे आपले ते आपल्याला कट करून टाकायचे छोटे छोटे इथे. तर इथे आपण अशा छोट्याशा मुळ्या टाकून घेतलेल्या आहेत झाडाच्या. आणि हे आपण पुढे असे समोर दोरे काढलेले आहेत. ते किती आहे, 30 दोरे आपण असे समोर काढलेले आहेत मोठे. इथे सेंटरला आपल्याला 4 दोरे घ्यायचे आणि त्याची एक मोठी स्क्वेअर नॉट करायची. मग बाजूला आपल्याला 3 दोरे सोडायचे आणि पुन्हा एक स्क्वेअर नॉट सेम साईजच्या पण यापेक्षा छोट्या करायच्या. आणि मग पुन्हा 2 दोरे सोडून द्यायचे आणि शेवटी पुन्हा स्क्वेअर नॉट करायचे छोट्या छोट्या साईजचे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता आपण खालची डिझाईन टाकलेली आहे. इथे मी हाफ स्क्वेअर नॉट टाकला, मधली ही हाफ स्क्वेअर नॉट मोठी टाकली. मग ह्या 2 त्यापेक्षा छोट्या आणि ह्या बाजूच्या 2 त्यापेक्षा छोट्या. इथे मी 3 दोरे आणि इथे 2 दोरे सोडलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने खाली वेगळी डिझाईनही टाकू शकता. आता बघू आपण पुढची डिझाईन. तर पूर्ण झालेलं आहे ट्री डिझाईन त्याचं मी वरचे दोरे कट केलेले आहेत.